जय हरी शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरायला आता 4 दिवस राहिलेत आणि बरेच शेतकरी कमेंट करून विचारायलेत पीक विमा भरावा का नाही। आता तुम्हाला सांगतो, तसं पाहिलं तर यावर्षी पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे, कारण यावर्षी अल निनोचा प्रभाव आहे। 100% शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि होणारच आहे, कारण पाऊस कुठं पडायला आहे आणि कुठं नाही पडायला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना 2दा 3दा पेरणीसुद्धा करावं लागली। पण ही जी सध्याची सुधारित पीक विमा योजना आहे का, तर या पीक विमा योजनेमध्ये आता आपण 2-3 बारे जरी पेरण्या केल्यात, आपलं नुकसान झाले, डबल खतं लागले, बियाणं लागले, पण राज्य सरकारच्या या पीक विमा योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळणार आहे का, तर मिळणार नाही। फक्त उंबरठा उत्पादनावर सगळ्यात शेवटी जर घट आली तरच पीक विमा मिळणार आहे। बरं, आता मागच्या वर्षी उंबरठा उत्पादनामध्ये सुद्धा घट आली होती, पण यामध्ये 2 बाबी आहेत। 50% उंबरठा उत्पादन धरल्या जातं आणि 50% तांत्रिक बाबी धरल्या जातं, म्हणजे जे सॅटेलाईटद्वारे। मग आता या माध्यमातून उंबरठा उत्पादन आपल्याला घट दिसायली डोळ्यानं, पण जे तांत्रिक बाबी आहेत का, त्याच्यात उत्पादन जास्त दाखवण्यात आले, त्याच्यामुळं मागच्या वर्षीचा पीक विमा मिळाला नाही। मग यावर्षीसुद्धा जी पीक विमा योजना आहे बस दशाला तशीच आहे, पण आता यावर्षी 100% या अल निनोमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणारच आहे। पण आता उंबरठा उत्पादनाच्या वेळेस पुन्हा काय अशा घडामोडी घडतात, मग त्यामध्ये पुन्हा तांत्रिक उत्पादन जर जास्त दाखवलं तर पुन्हा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही। पीक विमा भरावा का नाही, आणि बरेच जण तशा कमेंट करायलेत। पण या पीक विमा योजनेमध्ये जशी पहिल्यासारखी नुकसान भरपाई मिळत होती तशी नुकसान भरपाई मिळत नाही। त्यामुळे शेवटी पीक विमा भरणं न भरणं हा ज्याचा त्याचा विचार आहे, कारण आता माझ्यासारख्यानं सांगणं योग्य नाही की तुम्ही पीक विमा भरा किंवा भरू नका। कारण काय होतं असतं, कधी कधी एखाद्या वेळेस जर पीक विमा आला तर शेतकऱ्याला वाटतं बाबा फलाण्यानं सांगितलं म्हणून आपण भरला नाही, किंवा फलाण्यानं सांगितलंय म्हणून आपण भरलाय आणि आपलं नुकसान झाले किंवा आपला फायदा झालाय। त्यामुळं तो ज्याचा त्याचा विचार आहे पीक विमा भरायचा का नाही। आणि आता फक्त 4 दिवस राहिलेत, आणि तसंही पाहिलं तर यावर्षी बरेच शेतकरी पीक विमा भरायला पुढं येत नाहीत। त्यामुळे ही तारीखही एखाद्या वेळेस राज्य सरकार वाढवू शकते, कारण पीक विमा भरायला शेतकरी तयार नाही। आणि शेतकरी आता हुशार झालेत, शेतकऱ्याच्या लक्षात याल्यात सगळ्याच गोष्टी की हे कशातून काय होतंय। मात्र एक पुढील व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीबाबतची एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।